नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील अतिशय महत्त्वपूर्ण, अत्यंत प्रभावी आणि जीवनाला दिशा देणारा श्लोक क्रमांक 15 याचा सखोल अभ्यास करणार आहोत. परंतु त्याआधी आपण थोडासा मागील प्रसंगाकडे वळूया, म्हणजेच 14व्या श्लोकाकडे. कुरुक्षेत्राचे रणांगण, दोन भव्य सैन्य आमने सामने उभी, हवा तणावाने भरलेली. एकीकडे कौरवांची प्रचंड सेना वस्त्रासारखी पसरणारी, दुसरीकडे पांडवांची पण न्याय व धर्मासाठी लढणारी छोटी पण ताकदीची सेना. या भीषण युद्धाच्या क्षणी एक आवाज संपूर्ण वातावरणाला भेदून जातो. तो आवाज आहे श्रीकृष्णाच्या पांचजन्य शंखाचा. 14व्या श्लोकात सांगितले होते की ऋषिकेश असलेल्या श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या रथावर बसून आपल्या दिव्य शंखाचा नाद केला. त्यासोबतच अर्जुनाने भीमानेही आपापले शंख मोठ्या तेजाने ध्वनित केले. हे फक्त शंख नव्हते, हा होता धर्माची उद्घोषणा, हा होता धैर्याचा पहिला नाद, हा होता भीतीवर मात करण्याचा प्रारंभ. अशा या दणदणीत वातावरणातून आता आपण पुढे येतो 15व्या श्लोकाकडे. आणि आता आपण श्लोक ऐकूया. पाश्चजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनंजया, पौंड्रदद्मो महाशंखं भीमकर्मावृकोदरा. या श्लोकाचा अर्थ म्हणजे श्रीकृष्णांनी आपला पाश्चजन्य नावाचा शंख वाजवला. त्याच वेळी अर्जुनाने देवदत्त नावाच्या शंखाचा दणदणीत नाद केला आणि महापराक्रमी अदम्य शक्तीचा भीम वृकोदर त्याने पौंड्र नावाचा प्रचंड शंख घुमवून रणांगण दणाणून सोडले. हा श्लोक जरी लहानसा वाटत असेल तरी त्यात खोली अपार आहे. 3 व्यक्ती, कृष्ण, अर्जुन आणि भीम यांचे 3 शंख, 3 मानसिक अवस्था, 3 जीवनशक्ती आणि 3 प्रकारची अंतर्गत तयारी या श्लोकात प्रतिबिंबित होते. सर्वप्रथम कृष्णाचा पाश्चजन्य हा फक्त शंख नव्हता, तो ज्ञानाचा, विवेकाचा आणि शांततेचा नाद होता. युद्धाच्या तोंडावर सुद्धा ज्याचे मन स्थिर राहते, विचार शांत असतात आणि निर्णय योग्य असतो, त्या विवेकाचा नाद म्हणजे पाश्चजन्य. कृष्णाचा शंख म्हणजे मनाची स्थिरता. तो सांगतो, कोणतीही परिस्थिती असो, मन शांत असेल तरच निर्णय योग्य होतो. त्यात द्वेष नसतो, राग नसतो, फक्त सत्य आणि धर्म असतो. अर्जुनाचा शंख देवदत्त. अर्जुन म्हणजे कौशल्य, एकाग्रता, विशुद्धता आणि कर्तव्यनिष्ठा. त्याच्या शंखाचा नाद हा एक स्मरण पत्र आहे. माझं कर्तव्य मी विसरणार नाही. अर्जुनाचं मन आधीच चिंतेनं भरलेलं होतं. पुढे आपण पाहतोच की तो गोंधळतो, दुविधेत पडतो, पण युद्धाच्या आधी त्याचा हा नाद सांगतो की मी येथे माझ्या कर्तव्यासाठी आलो आहे, योग्य मार्गासाठी उभा आहे. स्वतःचं कर्तव्य समजणं, ते स्वीकारणं आणि त्यासाठी स्वतःला सज्ज करणं यालाच देवदत्ताचा नाद म्हणतात. आणि आता भीमाचा पौंड्र म्हणजे शुद्ध शक्ती, धैर्य, निडरता, प्रखर ऊर्जा आणि अन्यायाविरुद्ध उठून उभं राहण्याचा नाद. भीमाचे अस्तित्वच काय, त्याच्याकडे विचार कमी पण मनात प्रचंड ताकद. जे योग्य आहे त्यासाठी लढायला तो कधी मागे हटत नाही. त्याचा शंखनाद म्हणजे भीतीसाठी येथे जागा नाही. जगात आजच्या काळात जेव्हा आपल्यावर समस्या येतात, लोक काहीही बोलतात, अपेक्षा वाढतात, जग दडपण देतं, तेव्हा भीमाचा हा नाद सांगतो, आता पळायचं नाही, आता सामोरं जायचं. या 3 शंखांचा आवाज म्हणजे 3 शक्ती. कृष्णाचा शंख म्हणजे बुद्धी आणि विवेक, अर्जुनाचा शंख म्हणजे कर्तव्य आणि एकाग्रता, भीमाचा शंख म्हणजे धैर्य आणि निडरता. ही 3 शक्ती मिळूनच माणूस पूर्ण होतो. आणि आता आपण पाहूया की या श्लोकाचा आजच्या जीवनाशी कसा खोल संबंध आहे.
आज आपण ज्या युगात जगतो तिथे युद्ध तलवारीचं नाही, तिथलं युद्ध मनाचं आहे. ताण, भीती, चिंता, अपेक्षा, नात्यांचा संघर्ष, अभ्यासाचा ताण, करिअरची असुरक्षितता, सोशल मीडियावरील तुलना हीच आपल्या काळातील कौरवसेना आहे. आणि आपण म्हणजे पांडवसेना, कमी पण योग्य बाजूवर उभी. शंखनाद म्हणजे नेमकं काय? तो म्हणजे मनाला सांगणं, मी सक्षम आहे, मी भीतीला मागे सोडतो, मी आता सुरू करतो. आपण आधुनिक जीवनात शंखनाद करताना आपण स्वतःला सांगावं लागतं की आज मी शांत राहीन, आज मी कर्तव्य पार पाडेन, आज मी धैर्य दाखवेन. हा मानसिक शंखनाद आहे. कधी तुम्हाला एखादं मोठं काम करायचं असतं, उदाहरणार्थ परीक्षा, इंटरव्ह्यू, सादरीकरण, नवी सुरुवात, तेव्हा मनात एक आवाज उमटतो, मी हे करू शकतो. हाच आजचा पाश्चजन्य आहे. जेव्हा तुम्ही कर्तव्य ओळखता, ते कसेही असो, विद्यार्थी म्हणून अभ्यास, पालक म्हणून मुलांसाठी प्रयत्न, कामातील प्रामाणिकपणा, हा म्हणजे देवदत्ताचा नाद आहे. आणि जेव्हा आपण भीतीला समोरून भिडतो, तेथे भीमाचा पौंड्र जीवनात उतरत असतो. शंखनादाचा अर्थ आहे समस्येला सांगणे की मी तयार आहे. तुमच्या आयुष्यात कितीही नकारात्मक लोक असले तरी त्यापेक्षा एकच गोष्ट मोठी आहे, तुमचा आत्मविश्वास. कौरवांची सेना मोठी असली तरी तिच्यात धर्म नव्हता. पांडवांची सेना लहान असली तरी तिच्यात सत्य होते. जिथे सत्य आणि धैर्य आहे तिथे विजय आपोआप आहे. शंखनाद हा फक्त युद्धाचा आवाज नाही, तो आहे भीतीच्या अंधारात प्रकाश दाखवणारा दीप. तो आहे मनातल्या थरथरणाऱ्या भावनांना ताठ उभं करणारा गजर. तो आहे जीवनाला सांगणारी घोषणा की मी हार मानणार नाही. आणि म्हणूनच हा श्लोक सांगतो की कृपया तुमच्या जीवनातही शंखनाद करा. जेव्हा मन दुबळं होतं त्यावेळी कृष्णाचा पाश्चजन्य आठवा आणि मन शांत करा. जेव्हा मार्ग दिसत नाही तेव्हा अर्जुनाचा देवदत्त आठवा आणि कर्तव्य ओळखा. आणि जेव्हा मन घाबरतं तेव्हा भीमाचा पौंड्र आठवा आणि धैर्याने उभे राहा. आज आपण हा श्लोक केवळ ऐकून न घेता तो आपल्या जीवनात उतरवूया. कुरुक्षेत्र आजही आहे पण रणभूमी बदलली आहे. शत्रू आजही आहेत पण ते बाहेर नसून आत आहेत. शंख आजही आहेत पण ते हातात नाहीत, ते मनात आहेत. म्हणूनच आज तुमच्यासाठी एक प्रश्न, तुमचा शंख कोणता आहे? ज्ञानाचा, कर्तव्याचा, धैर्याचा का तिन्हीही? उत्तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जो काही असेल, पण एक गोष्ट नक्की, तुमच्या जीवनाच्या रणांगणात तो नाद घुमला की जिंकण्याची सुरुवात आपोआप होते. धन्यवाद.